नमस्कार, दिवार्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते। चला तर सुरुवात करूयात। तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। यामध्ये 1 वाटी साजूक तूप सोडलेले आहे। त्याचबरोबर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, बारीक साईजचा रवा 1 वाटी। तर 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साजूक तूप असं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे। आणि हा रवा अगदी 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर छान असा भाजून घ्यायचा आहे। तर बदामी रंग येईपर्यंत हा रवा मी मस्त असा भाजून घेणार आहे। कोणत्याही प्रसादासाठी, कुठल्याही पूजेसाठी, सत्यनारायण पूजेसाठी हा प्रसाद आपण नक्की घरी बनवा। तर इथे मस्त असा रवा आपला भाजत आलेला आहे। हे पहा, त्याचा रंग असा बदललेला आहे। तर यामध्ये मी 2 मोठ्या साईजची केळी बारीक चिरून घेतलेली होती, ती यामध्ये टाकणार आहे आणि मस्त असं परतून घेणार आहे। त्याचबरोबर इथे काजू, बदाम, पिस्ता आणि थोडेसे मनुके घेतलेले आहे। याचे तुकडे जे आहेत ते मोठ्या साईजचे केलेले असल्यामुळे मी आधी हे परतून घेणार आहे। जर तुम्ही बारीक साईजचे केले असतील तर तुम्ही प्रसाद झाल्यानंतर अगदी शेवटला ते टाकू शकता। तर इथे छान असं केळी जी आहे ती छान अशी मॅश झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे परतून घेणार आहोत। त्याचबरोबर इथे मी 1 वाटी दूध घेणार आहे। त्याचबरोबर 1 वाटी पाणी टाकूया। तर 1 वाटी शिरासाठी आपल्याला 2 वाटी म्हणजे मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी यामध्ये टाकलेले आहे। जर तुम्ही पाणी टाकत नसताल तर तुम्ही 2 वाटी दूध यामध्ये घेऊ शकता। तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता शिरा आपला शिजत आलेला आहे। तर यामध्ये मी साखर टाकणार आहे। तर साखर 1 वाटी टाकलेली आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे 1 वाटीला। त्याचबरोबर इलायची पावडर, 7-8 तुलसी पत्ता, इथे 1 चम्मच दुधामध्ये केसर भिजवत ठेवली होती ती टाकलेली आहे। त्याचबरोबर अगदी थोडंसं जायफळ मी किसणार आहे। तर जायफळ ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही। आणि छान असं हे मिक्स करून घेऊया। तर साखरेचं प्रमाण तुम्हाला जास्त गोडसर शिरा हवा असेल तर प्रमाण वाढवू शकता। इथे मी 1 वाटी त्याला थोडंसं कमी साखर टाकलेली आहे, अगदी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। तर मस्त असं हे मिक्स करून घेऊयात आणि 1-2 मिनिटाची मी वाफ काढणार आहे। तर इथं 2 मिनिटं झालेले आहे, मंद आचेवर मी मस्त असं वाफ काढून घेतलेलं आहे। तुम्ही इथं पाहू शकता सुंदर असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। अगदी सुटसुटीत आणि अगदी मस्त चविष्ट असा झालेला आहे। चला तर गॅस बंद करून घेऊन डिशमध्ये काढून घेऊया। तर मस्त गणपती बाप्पासाठी आपला प्रसाद रेडी आहे। त्याचबरोबर तुलसी पत्ता पण मी याबरोबर ठेवलेला आहे आणि खूप छान असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।